नागपूरमध्ये एक 4 वर्षांचा मुलगा रात्रभर शाळेमध्येच अडकून पडला होता। नागपूरच्या खापरखेडा इथल्या बोरकर लेआउट मधल्या अंगणवाडीतला हा धक्कादायक प्रकार आहे। शाळेमध्ये तो खेळता खेळता वर्गामध्ये झोपला आणि त्यानंतर शाळा सुटली। कर्मचाऱ्यांनी वर्ग खोलीची तपासणी न करता सर्व वर्ग खोल्या त्यांना कुलूप लावलं आणि त्या बंद करून ते गेले। मुलगा घरी परतला नाही आणि त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। अखेर या पालकांनी खापरखेडा पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांची 7 पथकं मुलांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली। गावातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू झाला। तलाव, नाले सर्वत्र शोध घेतला जात होता, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। अखेर सकाळी पोलिसांनी शाळेमध्ये तपास करण्याचा निर्णय घेतला। सकाळी अंगणवाडीचं कुलूप उघडल्यानंतर मुलगा सुखरूप सापडला। दरम्यान या घटनेमुळे शाळांनी वर्ग खोल्या बंद करताना काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। आपण हा धक्कादायक प्रकार पाहिलेला आहे। कर्मचाऱ्यांनी वर्गाला कुलूप लावलं आणि ते निघून गेले। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, मुलगा वर्गामध्ये झोपला, मात्र अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी तपासणी न केल्यामुळे तो वर्गातच अडकून पडला होता। काय नेमकी अधिकची माहिती आहे? अतिशय धक्कादायक हे संपूर्ण प्रकरण आहे। एक लहानसा बालक शाळेत खेळत असतो आणि खेळता खेळता शाळेच्या एका मागच्या खोलीत जाऊन चालला जातो आणि तिथे 4 वर्षाचा हा बालक असला आणि तिथे झोपून जातो आणि त्यानंतर शाळा संपल्यानंतर तो कर्मचारी एक लॉक लागून निघून जातो आणि संपूर्ण परिसरात त्यानंतर तो मुलगा बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली, खळबळ उडाली। पोलिसांना माहिती मिळाली, पोलिसांनी पण त्याच्याकरता पथक नेमले, पण त्यानंतर रात्रीच्या वेळ असल्यामुळे पोलिसांनी जवळपास 7 पथक नेमले होते आणि संपूर्ण परिसर पिंजून काढला। वेगवेगळ्या दिशेने त्या संपूर्ण तपास करण्यात आला। पण दुसरी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी पखाले यांना थोडा संशय आला म्हणून त्यांनी परत एकदा शाळा उघडायला लावली सकाळला आणि तेव्हा तो मुलगा त्या शाळेतच दिसून आला। अवघ्या 4 वर्षाचा मुलगा आहे। अतिशय धक्कादायक प्रकरण आहे, पण त्याचबरोबर सगळ्यांना अलर्ट करणारे ही संपूर्ण प्रकरण आहे। पोलिसांकडून आव्हान सातत्याने संपूर्ण या प्रकरणात करण्यात येत आहे की जेव्हा एखादी शाळा बंद करतो तेव्हा सर्व रूम्स चेक करून मगच त्याला लॉक करण्यात यावं। याच्यात सगळ्यात धक्कादायक घटना म्हणजे शाळेच्या रूम्स, शाळेला जेव्हा लॉक लावण्यात आलं होतं तेव्हा संपूर्ण रूमची तपासणी त्या कर्मचाऱ्यांनी केली नाही। त्यामुळे तो मुलगा जो होता तो आतमधल्या रूम मध्ये झोपी गेलेला होता आणि त्यामुळे संपूर्ण प्रकरण झाल्याचं संपूर्ण तपासात उघडकीस आलंय। पण सगळ्यांना तो मुलगा, हिमांशू नामक जो मुलगा आहे तो सापडल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्याचबरोबर पोलिसांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे की शाळेत जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा शाळेतल्या प्रशासनाने, पूर्ण मॅनेजमेंटने पूर्ण दक्षता घेतली पाहिजे, संपूर्ण शाळेची तपासणी केली पाहिजे आणि जेव्हा लॉक लावून जातात तेव्हा संपूर्ण रूम जे आहे त्या तपासल्या पाहिजे की जेणेकरून अशी घटना पूर्ण होऊ नये, असं नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे। धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।